जिजा ऐका ना, आबासाहेब निर्णय बदलणार. आता तुम्हाला आमच्याशी खेळता येणार. खरंच? हो हो, दादासाहेबांनी स्वतः ऐकलं आणि पाहिलं सुद्धा. हो ना दादा? खरंच दादासाहेब? पण हे थोरल्याहून माहितीये? अहो, थोरल्याहूनच आबासाहेब सांगत होते की आता जिजांना तालीमखान्यात जायला परवानगी देणार, आमच्याशी बोलायला, आमच्याशी खेळायला परवानगी देणार. म्हणून तर आम्ही इथे आलो. थोरल्या जणांनी समदेशनी बोलवली आहे. बघा जिजा, आम्ही म्हटलं होतं ना. जिजा सांगितलं होतं आम्ही तुम्हाला, आबासाहेब निर्णय हो, बदलणार. आता चला, लवकर चला. स्वारींना पण सहन होत नव्हतं. नाही नाही, तुम्हाला समजायचंय तसं तर समजा, पण आम्ही पुरत्या ओळखून आहोत. काय? हा निर्णय स्वारींनी बदलला नाही, थोरल्या बाईंनी बदलून घेतला आहे. आम्ही सांगतो ना. आता तुम्ही सुटणार. आज सकाळी आम्ही एक निर्णय घेतला होता. जिजा तालीमखान्यात न जाता मुतपाक खाड्यात मदतीला जातील. आता सगळे इथे आहेत, सगळ्यांसमोर सांगतो. पूर्ण विचारांती आम्ही हा निर्णय मागे घेत आहोत. नाही, आम्हाला हे मान्य नाही. जो काही निर्णय होता तोच कायम राहील. निर्णय घेण्याआधी पूर्णतः सगळ्याचा विचार व्हायला हवा होता. खरं तर पूर्णतः आम्हीही विचार केला नव्हता, पण हा निर्णय अंमलात आल्यानंतर आम्ही जे पाहिलं, अनुभवलं, त्यावरून आमची खात्री पटली आहे की जे आता सुरू आहे ते जिजांच्या भल्यासाठीच आहे. जिजांना उत्तम स्वयंपाक करता यायलाच हवा, तरच उद्या त्या सासरी जाऊन सासरच्या माणसांना खुश ठेवतील, नाही का? पण आबासाहेब देतायत ना त्यांना परवानगी तिकडे यायला. पण आऊसाहेब नको म्हणतायत. जो काही निर्णय झाला आहे तोच कायम राहील. थांबा, अजून राग गेला नाही. कसला राग? आमच्यावरचा राग तुम्ही लेकीवर का काढताय?
आम्ही पुन्हा विचारतोय कसला राग. जीवनामुळे आम्हाला काय समाधान मिळतं वगैरे मधल्या बाईसाहेब बोलल्या त्याचा राग आला तुम्हाला. हो, पण त्याचा इथं काहीच संबंध नाही. एक पत्नी म्हणून आम्हाला जरूर राग आला. तुम्ही आम्हाला एक आणि त्यांना दुसरं सांगत असाल तर त्याचाही राग आहे. पण जिजांच्या बाबतीत आम्ही जो निर्णय घेत आहोत तो एक आऊ म्हणून घेत आहोत, पत्नी म्हणून नव्हे. आम्ही त्यांच्या भल्यासाठीच करतो आहोत. त्यांचं नुकसान व्हावं असा विचार आमच्या तिघींच्याही मनाला शिवणार नाही. आम्ही तिघी आऊ आहोत जिजांच्या. थोडा वेळ एकटं राहू द्या की त्यांना. का एकटं का राहू द्या? हे सगळं कुणासाठी चाललंय? हो, जिजांसाठीच चालू आहे. आणि त्यांनाही त्यांची जाणीव आहे की, हो की नाही हो जिजा? ऐकतील होत्या, अगदी तुम्ही म्हणाल तसं करतील. अहो आम्ही म्हणतोय तसं नको. मन असायला पाहिजे. घरातल्या स्त्रीचं मन जेव्हा तिने केलेल्या पदार्थात असतं ना तेव्हा त्याला चव येते. मग एखादा जिन्नस कमी पडला तरी चालतो, पण मनच नसेल आणि सगळे जिन्नस वारेमाप असतील तरीही ते बेचवच होतं. अहो मला सांगा, हे सगळं यायला नको का? पण आम्हालाच का? कारण तुम्ही मुलगी आहात, परक्याचं धन. आणि मुलगी म्हटल्यावर हे सगळं यायलाच पाहिजे तुम्हाला. जोवर हे मनापासून करत नाही तोवर सुटका नाही. पण आमचं मन यात रमतच नाही. नाही रमत काय सांगता? रमलं पाहिजे, तोवर इथून हलायचं नाही. झालं, आता बघायलाच नको. काय झालं? सगळे भाऊ लपून ऐकत होते. आता थोरल्या बाईंकडे लगेच वार्ता पोहोचेल. आऊ, आजवर आम्ही कोणाचीही तक्रार कोणाकडे केली नाही म्हणजे आजवर काही वावगं वाटलं नाही म्हणून तक्रार केली नाही. मग आज कोण वावगं वागलं आहे? थोरल्या आऊ, त्या मधल्या आऊ आहेत ना त्या जिजांना. मधल्याहूनच्या विषयी कोणतीही तक्रार नाही. जिजांच्या बाबतीत काळजी वाटते म्हणून आम्ही इथे आलो आहोत. पण दादासाहेब, तुम्ही पाहिलंच नाही, आम्हीच पाहत होतो ना. मधल्या आऊ जिजांना काही म्हणाल्या आणि तुम्हाला आवडलं नाही, हे उमगलंय आम्हाला. तुम्ही जाऊ शकता. पण आज सगळ्या घरात मुलींवर अनेक बंधन आहेत. आपल्या घडीत आजवर वेगळं होतं आणि आज नेमकं जिजांवरती मधल्या हे ठरवण्या एवढे तुम्ही मोठे झाला नाही दत्ताजी. आम्ही आहोत, आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमच्या रागावर संयम राखायला शिका. क्षमा असावी, पण तोच राखलाय म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आऊ, आपणही जाणता आम्ही जिजांच्या बाबतीत काही एक सहन करू शकत नाही. जेव्हा असलोजी राघोजी बहादूर आम्हाला सांगायला आले त्याच क्षणी जाऊन आम्ही काहीतरी केलं असतं. अहो आऊ, जिजा रागावून बसल्या होत्या. नव्हे, रुसून बसल्या होत्या. आणि मधल्या होत्या म्हणत होत्या, मुलगी आहे म्हणजे हे आलंच पाहिजे, मुलगी आहे म्हणजे ते आलंच पाहिजे. झालं सांगून? आऊ, आता तुम्ही काय करणार आहात आणि आम्हाला सांगा आम्ही काय करू ते. आमचं आम्ही बघू. तुम्ही सर्वजण तालीमखान्यात जाऊन तालीम करा. तलवारीचे वार शिकवलेत ना, त्याचा सराव करा.
अहो आऊ, पण आम्ही खाल्यानंतर कुठे जातो? हा, आणि सकाळीच तालीम केली आऊ, आम्ही भरपूर केली आऊ. आऊंनी सांगितलं आहे म्हणजे केलंच पाहिजे. चला. आमचा काही गुन्हा नसताना आम्हाला दंड झाला. हो ना, आपण पाहिलं आणि थोरल्यावरनं जाऊन सांगितलं, हीच आपली चूक झाली. थोरल्यावरने आपल्याला फरमावलंय, आपण तसंच करायचं आणि त्यांनी सांगितलंय त्यात आता काही बदल होणार नाही. कळलं? चला उठा उठा. काय प्रकार आहे दत्ताजी? काही नाही आबासाहेब, तालीम खाण्यात चाललो होतो. आता सगळेच केलीत ना तालीम? आम्ही सुद्धा तर तेच म्हणतोय. आबासाहेब, थोरल्यावरनी आम्हाला शिक्षा केली. जिजांना मधल्यावरनी शिक्षा केली, म्हणून आम्हाला सुद्धा थोरल्यावरनी शिक्षा केली. म्हणजे तुम्हा सगळ्यांना सुद्धा मूत पकडण्यात सांगितलंय? नाही आबासाहेब, यांना शिक्षा वाटते, पण थोरल्यावरनी सांगितलंय म्हणजे त्यांची काहीतरी योजना असणार. चला रे. जिजांना शिक्षा झालीये म्हणून थोरल्या बाईसाहेब यांना नाहीत करणार. दादासाहेब, खरं म्हणजे यात वावगं काय? नाही म्हणजे मुलांनी तालीम खाण्यात आणि मुलींनी मुदपाक खाण्यात शिकावं, ही तर रीतच झाली ना. नाही, हा भेद झाला. कसा? आता मुलगा आणि मुलगी ह्यामध्ये भेद नाही का? आजवर आपल्या गडीत आपण भेद असा कधीच केला नाही, पण आज आपल्याच पोटच्या मुलांना या वेगवेगळे नियम लावताना मन खातंय, काहीतरी चुकतंय. धाकल्याबाई, तुम्हाला इतकंच सांगतो की आम्ही जिजांना जी दळण कांडण ही छोटी छोटी कामं सांगतोय ना, ती पुढे जाऊन त्यांच्याच भल्यासाठी आहे. उद्या सासरी गेल्यावर काय तलवारी फिरवत राहणार आहेत? तुम्ही जे करताय ते योग्यच आहे. जिजा ऐकत नाहीत. त्यांना नेहमी त्यांच्या भावांप्रमाणे वागायचं असतं. हो, म्हणून आम्ही त्यांना थोडं वळण लावण्याचा प्रयत्न करतोय, इतकंच. मधल्याबाई, अहो लहान मुलं तशीच असतात. मोठ्यांचं बघून बघून तेच करतात. पण आम्हाला थोरल्या बाईंचं वागणं काही उमजत नाही. त्यांना आमचं असं वागणं उमजत नसेल, पटत नसेल तर स्पष्टपणे सांगत सुद्धा नाही. थोरल्याबाईंना न पटण्यासारखं यात काहीच नाही. अहो सगळ्या घरात मुलींना असंच वाढवतात. मुलींच्या वागण्यात नाजूकपणा हवाच की. पण आता ही मुलं थोरल्या बाईंना जाऊन काय सांगतील ना, देवास ठाऊक. ते सांगतील मधल्या उन्नी जिजांना शिक्षा केली आहे म्हणून. तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, आज जर का थोरल्याबाई जिजांची रदबदली करायला आल्या ना, तर आम्ही एक ऐकणार नाही. आजवर उलटून बोललो नाही, पण आज बोलू. थोरल्याबाई, 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 त्यांना तुम्हाला काही म्हणायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जिजांच्या आऊ म्हणून त्यांना सुद्धा जिजांना त्यांच्या मनाप्रमाणे वळण लावायचंय. मधल्याबाई, तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे, तेवढी मान्य करा.
हो थोरल्या बाई अशा हात काय जोडताय? जिजांना घटकाभराची सवलत द्या. आमचं असं म्हणणं नाही तुम्ही काही चुकीचं करताय, पण त्या आत्ता त्यासाठी तयार नाही आहेत. आम्ही त्यांना या कामांसाठी तयार करू, त्यांचं मन वळवू. मला थोडी मुदत द्या, फक्त एक घटका. हो थोरल्या बाई आम्ही जिजांना मुदपाक खाण्यात बसवून ठेवलं कारण त्यांना त्याची सवय व्हावी. आणि तुम्ही म्हणताय खरं एक घटकाभर सवलत, पण त्याचा काही उपयोग होईल असं आम्हाला वाटत नाही. त्या अशा विनंती विनवण्या करून ऐकणार नाहीच मुळी. तुम्हाला योग्य वाटतंय ना, मग घेऊन जा घटकाभर. नंतर असं व्हायला नको की आम्ही सवलत सुद्धा नाकारली. घटकाभरात आणून सोडतो. जिजा, जिजाऊ कुठं आहात? जिजा, हो इतकं कशाला रागवायचं? जिजा, इथं बसले आहात होय? चला. आम्ही कुठेही येणार नाही. का बरं? कारण आम्ही रागावलो आहोत. कुणावर? कुणावरच नाही, आणि आम्ही कुणाशी बोलणारही नाही. आमच्याशी पण? हो. हो, आम्ही आऊ आहोत की नाही तुमच्या? आऊवर असं कोणी रागावतं का? हो रागावतो, कारण आऊ बोलतात आम्हाला. आम्ही कशासाठी बोलणार तुम्हाला? तुम्ही आमच्याच आहात. तुम्हाला आठवतंय ना, यशोदा माईने श्रीकृष्णाला बांधून ठेवलं होतं, तेही अशा उखळीला. का? कारण श्रीकृष्ण खूप खोड्या करायचा, घराघरात घुसून लोकांचं दही दूध खायचा. मग लोक त्याला चोर म्हणू लागले. आता त्याची ही वाईट खोड मोडावी म्हणून त्याच्या आईने त्याला शिक्षा केली. आठवते ना? आठवते. मग आऊ जे करते ते लेकराच्या भल्यासाठीच करते की नाही? तुम्ही खरडा न शिकताच मोठ्या झाला, आणि उद्या लेकीला साधा खरडाही शिकवला नाही, 3 आऊ असून. असा बोल आम्हाला कोणी लावला तर चालेल तुम्हाला? म्हणून आम्हीच बोललो. म्हणून काय सर्वांसमोर बोलायचं? आम्ही तर खरडा पहिल्यांदाच केला होता ना. हे चुकलं बघा आमचं. पुन्हा म्हणाल असं कधी 4 चौघात? कधीच नाही. आता चला. आम्ही इथनं हलणारच नाही. असं का? बर. आम्ही बाई एका माणसाला तालीमखान्यात घेऊन जाण्यासाठी आलो होतो, पण जाऊ दे. नाही जाणार ना? तालीमखान्यात नेणार? हो. मग चला. पण मधल्याहून माहित आहे का आपण तालीमखान्यात जातोय ते? हो, घटकाभराची सवलत घेऊन आलो आम्ही. फक्त घटका भरत? चला आता पटकन, नाहीतर जो वेळ मिळालाय तो पण इथेच संपेल. चला. तुम्हाला एक सांगू? आम्हाला ना तुमचा खूप राग आला होता. आम्ही तुम्हाला मुतपाकखान्यात पाठवलं म्हणून? हो, आणि मधल्याहूनचा सुद्धा. त्यांचा का? त्यांनी शिक्षा केली म्हणून? नाही, त्या म्हणाल्या की तुम्ही मुलगी आहात आणि मुलींनी स्वयंपाक शिकलाच पाहिजे म्हणून.
तुम्हीच सांगा जिजा, मुलींनी स्वयंपाक शिकला नाही तर तुमच्या कुटुंबाला मोठेपणी रांधून कोण घालणार? पण लढणाऱ्या मुली नसतात का? असतात ना, पण लढणाऱ्या मुलींना स्वयंपाक आला तर काय हरकत आहे? जिजा, तुम्हाला राग आला हे आम्ही समजू शकतो, पण पूर्ण विचार करून मग राग आला तरच रागवावं. म्हणजे असं बघा, आम्ही तुम्हाला मुतपाकखान्यात का पाठवलं असेल? कारण लढणाऱ्या मुलींना स्वयंपाक यावा म्हणून. मग मधल्या आऊंना तुम्हाला स्वयंपाकात तरबेज करून काय मिळणार? उद्या जिन्नस चांगला केलात तर कौतुक कोणाचं होणार आहे? आमचं. सगळ्या आऊ तुमचं कौतुक व्हावं, भलं व्हावं म्हणूनच प्रयत्न करत असतात. हो आऊ, कळलं आम्हाला. आता आम्ही कुणावरच रागवणार नाही. छान. चला एकत्र तालीम करूया. एकाच वेळी वार करायचे. तुम्ही तिघे आणि आम्ही एकटे. आणि दादासाहेब, जर आम्ही तिघांनी मिळून तुमचा पाडाव केला तर? तुम्ही तिघे आमचा पाडाव करणार? बर. नाही म्हणजे मग तालीम पुरे ना? हो दादासाहेब, मग तालीम पुरे. हा, तुम्ही तिघे अशा आत्मविश्वासाने बोलत आहात की आमचा क्षणार्धात पाडाव करून लगेचच सुटाल इकडून. आधी म्यानातून तलवारी बाहेर काढा. आऊ, आऊ अजून पुढे चला ना. नाही, नको, आपण इथूनच पाहू. आऊ, राघोजी दादांना बघा, त्यांनी कशी पकड केली आहे. त्यांना सांगायला हवं. आऊ, गोमाजी काकांनी असं शिकवलं नव्हतं. ते बघा, अस्लोजी दादा आणि बहादूर दादांचं लक्षच नाही. ते सारखे चुकतायत. आता दत्ताजी दादा ना त्यांचं लक्ष एकीकडे करून वार वेगळीकडून करणार. आऊ, त्यांना सांगायला हवं. त्यांना समजतच नाहीये. आपले कान, डोळे, नाक सगळं कसं शस्त्राबरोबर तयार असलं पाहिजे. आणि आम्ही त्यांना इतक्या लांबून सावधही करू शकत नाही. त्यांनी त्यांचं लक्ष एकाग्र करायला हवं. आऊ, आम्हाला तिकडे जाऊ द्या. दत्ताजी दादा त्यांची तलवार उडवून लावतील. अरे बघा, तलवार उडवली. आऊ, बघताय ना, तलवार उडवली. आऊ, तुम्ही तिकडे बघतच नाही आहात, फक्त आमच्याकडेच बघताय. आम्हाला तालीम बघायचीच नव्हती. तालीम पाहणाऱ्या तुम्हाला पाहायचं होतं. म्हणजे एखाद्या गोष्टीत तुम्ही रस घेता तेव्हा त्यात किती जीव ओतून लक्ष घालता ते पाहायचं होतं. अचलोजी, राघोजी, बहादूर हे तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, पण त्यांना जे उमगत नाही ते तुम्हाला उमगतंय. शिकवलेलं लक्षात राहतंय. लक्षात राहिलेलं कृतीत आणू पाहताय. म्हणजे आमचं काही चुकलं का? चांगलंच आहे. ह्याला चुकलं कोण म्हणेल. पण आमचं एवढंच म्हणणं आहे, हेच लक्ष जर मुतपाकखान्यात घातलं तर ते का जमणार नाही? ते सुद्धा जमेल. तुम्ही फक्त त्यात रस घेत नाही आहात. आऊ, पुन्हा तेच. ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीची तुलना आवड नसलेल्या गोष्टीशी कशी होईल? असं काही नसतं. आपण रस घेतला की सगळं आवडतं. आम्हाला हे पटत नाहीये. आऊ, आम्हाला जर हेच सांगायचं होतं तर आम्हाला इकडे का आणलं? तुम्ही हर एक गोष्टीत सरस व्हावं असं वाटतं जिजा.
यानी शमशेर खान का निशाना इस बार सही जगह पे होगा। लखुजी राजे, इस बार आपको कोई नहीं बचा पाएगा। जी हुजूर। लखुजी राजा को इस बात की खबर या शक की गुंजाइश? नहीं हुजूर, वो तो अपनी गड़ी में अपने सगे संबंधियों में मसरूफ हैं। अच्छा, रहो और मसरूफ रहो। 3 बेगम, 4 बेटे, 1 लड़की, यही परिवार है ना उनका? जी हुजूर। बिताओ। बाद में ज्यादा वक्त नहीं मिलेगा, जितना चाहे उतना वक्त बिताओ, मगर शमशेर खान आने तक। घ्या, याचं दस्त करून घ्या. आणि आम्हाला आता एकांत हवाय आणि तशा सूचना बाहेर करा. गोमाजी, जगदेव, आजचा विषय अगदी महत्वाचा आहे. तुम्ही दोघही आमची खास विश्वासाची माणसं आहेत, म्हणून तुम्हाला सांगतोय, फक्त ह्याची गुप्तता बाळगणं गरजेचं आहे. दादासाहेब, चिंता नसावी. आजकाल मुघलांचे छुपे हल्ले वाढलेत आणि निजामशाहीत सुद्धा अंतर्गत राजकारणामुळं आपल्यासाठी हितशत्रू निर्माण झालेत असा आमचा शक आहे. वय, गावांवरील हल्ले तेच सांगतात. अलबत्त आमच्या नजरबाजांकडून आम्हाला खबरा मिळत आहेत आणि या कारणानं आम्हाला रयतेचं हित राखता येत नाही. त्यांचं नुकसान होऊ लागलं तर रयतेचा आमच्यावरचा विश्वास उडेल, सर्वत्र अनागोंदी माजेल. आपल्याला आपला दरारा राखणं आवश्यक आहे. मग दादासाहेब, आपण आपल्या सैनिकांना घेऊन प्रतिहल्ला करावा. येळ पडली तर ते बी करूच, पण दगाबाद शत्रू समोरून येणारच नाही. यासाठी सैन्याची एक नवी रचना करावी पडतो. आपल्याकडे जेवढे सैनिक आहेत त्या सैनिकाचं आपल्या सुव्याभोवती एक चंद्राकृती कड निर्माण करायचा आमचा विचार आहे. अर्धे सैनिक दिवसा पहारात येतात आणि अर्धे रात्री. आलटून पालटून सैन्याच्या पहाराच्या येळा असल्या कारणानं दोघांना बी विश्रांती पुरेशी मिळेल. सैन्याला रसद पुरवली जाईल, फक्त तयार जेवण देणं शक्य नाही. सैन्याला ते स्वतः बनवावं लागेल. सीमेलगतच्या रयतेला त्याची तोशिष लागता कामा नये. लय छाक कल्पना आहे दादासाहेब. अहो, पाणी, जिन्नस, दवा वगैरे बैलगाड्यातून पाठवू की? कमीत कमी वेळात चुली बनवून जेवण बनवणं याचा सराव सगळ्यांना देणं शक्य होईल का गोमाजी? जी सरकार, शक्य. त्यात अवघड असं काहीच नाही. फक्त ना थोडासा सराव करावा लागेल. हा म्हणजे 3 दगड आणि शेणमाती आपल्याला कुठे बी गावल की. आणि एकदा का चुली बनल्या की भाजी भाकरीन भात बनवाय कितीसा येळा. वा गोमाजी, मोठ्या प्रमाणात या सरावाची तयारी सुरू करा. जी, लवकरात लवकर समदे सैनिक तयार व्हायला पाहिजे. अनुभव असा आहे की जेवणासाठी सैनिकांना ती पहाऱ्याची जागा सोडावी लागते. आता असं होता कामा नये. जी, आणि शत्रू दूरवरून दिसताच ते एकमेकांना खबरदार करतील. आणि पहारा हाय ही माहिती असल्यामुळं कोणाची हिंमत होणार नाही हल्ले करायची. गोमाजी, हे प्रशिक्षण मुलांना दिलं तर सरकार आयुष्यभर उपयोगी पडेल. कसं आहे, काळ येळ प्रसंग काय सांगून येत नाही. मग ठरलं तर मुलं चूल बनवताना, स्वयंपाक करताना बघून जिजा सुद्धा त्यात सामील होत्या. दादासाहेब, अगदी तसंच होईल बघा. जिजांचा मोदपाक खाण्यात काम करण्याचा हृदय संपल आणि मधल्या बाईसाहेबांना आनंदही वाटेल. गोमाजी, सरकार. याची सुरुवात घरातच करा. जी सरकार. नेऊन ठेवते.
मधल्या बाई, अहो तुमचा इथून पायच निघत नाही बघा. चला बघू. अहो आपण पलीकडे असताना कसला तरी आवाज आला आम्हाला, पण ते धान्य ठेवण्याच्या नादात विसरूनच गेलो आम्ही. चला. थांबा. अगं बाई, जिजा, हो काय आहे हे? ही कुठली जागा शोधली बसण्यासाठी? उठा बघू आधी. नाक आणि गाल बघा, म्हणजे थोरल्या आऊंवर सुद्धा रागावून आलेल्या दिसत आहेत. काय बरोबर बोलतोय ना आम्ही? तरी आम्ही नकार देत होतो, तर ह्यांचा विश्वास केवढा, म्हणे एका घटकेत जिजा तयार होतील. आम्हाला येतही नाही आणि रसही नाहीये. जिजा, असं उलटून बोलू नये. येईल हो, तुम्हालाही येईल. आम्हाला काय आमच्या आऊंच्या पोटात असल्यापासून स्वयंपाक करता येतोय का? बघून बघूनच शिकलो. पण तुम्हाला तर बघायलाही नको. मधल्या बाई, अहो आजच झालं ना. आज रात्रीचा थाळा तुम्ही करणार आहात ना, तेव्हा स्वतः आम्ही जिजांना दाखवायला घेऊन येऊ. हो, चला आता, चला बघू. काही काळजी करू नका. वेळ आल्यावर सगळं येईल. अरे बघत काय उभं राहिलाय? दगड माती शेण काही कधी बघितलं नाही का? चला पटापट आवरण घ्या चुली करायला. अरे बघत काय उभं राहिलाय? हा, दगड माती शेण काही कधी बघितलं नाही का? चला पटापट आवरण घ्या चुली करायला. आबासाहेब, दत्ताजी, तुम्ही सगळ्यांना वयानं वडील आहात, त्यामुळं तुम्हाला आता प्रश्न विचारायची मुभा नाही. आणि किती काळ तुम्ही दुसऱ्याला असा विचारणा करणार? अरे म्हणजे दादासाहेबांना म्हणायचंय की तुम्हाला आता तुमची उत्तरं स्वतः शोधली पाहिजेत. आणखी उलगडून सांगू का? म्हणजे आता बोळ्यानं दूध प्यायचे दिवस संपले काय? आता स्वतःची वाट स्वतः निर्माण करायची, स्वतःची उत्तरं शोधायची. नाही म्हणजे काय चुकलंच तर सरकार सांगतीलच की. तर चला चला आवरा घ्या चुली करायला. येते ठेवा खाली, थांबा. ही सगळी मदत तुम्हीच केली आहे ना, आता तुम्ही बाजूला या. चला, आता जे काय करतील ते ह्यांचं हेच करतील. आबासाहेब, पण आमच्या हाताला लागलाय. हो आबासाहेब, आमच्या सुद्धा हाताला लागलाय. अहो तालमीमध्ये जिजांनी मला मारलेलं तिथेच परत लागलं. त्यांचं नाव कशाला घेताय? ते आहेत का इथं? चला चला कामाला लागा. अहो चुकलंच आमचं. आमचा त्यावेळी इजा करण्याचा इरादा नव्हता. हे बघा, कुणाची कसली सबब चालणार नाही. उद्याच तुम्ही मुलुकगिरीवर गेला तेव्हा काय करा? तुमची आव तिथं येणार आहेत का तुमच्या बायका तुम्हाला शिजवून घालणार आहेत? तुमचं अन्न तुम्हाला शिजवावं लागेल ना, तेव्हा त्याची तयारी चूल बांधण्यापासून करायची. सरकार, जिजाक्का आले. अरे आता काय मुहूर्त बघायचा का काय? आज कोणी जो चूल बांधून त्याच्यावर राहणार नाही
त्याला रात्रीचा थाळा मिळणार नाही, कळलं का? आबासाहेब, जिजांना मुतपाकखान्यात पाठवलं म्हणून तुम्ही आम्हाला ही शिक्षा दिलीत ना? अरे वा, जी फारच चुरचूर चालायला लागली की. नको तिथं डोकं चालवू नका. काही ठिकाणी हातपाय सुद्धा चालवायचे असतात. पाहिलं ना, तुमच्यामुळं सगळ्यांना शिक्षा झाली आहे ते. आमच्यामुळं दादांना शिक्षा झाली आहे. ऐकलं नाहीत का काय म्हणाले तुमचे आबासाहेब? नाही, अहो ही शिक्षा नाही, ही शिकवण आहे आणि ती चांगलीच आहे. तुमच्या बाबतीत म्हटलं तेच इथंही लागू होतंय. शिक्षा करायला आबासाहेब काही वैरी आहेत का मुलांचे? आणि मुलांना शिक्षा करून त्यांना काय मिळणार? उलट ही शिकवण आयुष्यभरासाठी कामी येईल. अहो आबासाहेब, आम्ही कसं मातीत हात घालू? हातावरची जखम बघताय ना. अहो आबासाहेब, आता तुम्ही कशाला हसताय? या बरं इकडे जरा. या तुम्ही पण या. बघू कुठं जखम झाली तुम्हाला. इथं. आणि तुम्हाला इथं अरे खरंच की जखम झाली. आम्हाला वाटलं की आपलं तुम्ही असंच काहीतरी म्हणताय, पण जखम तर झालेली आहे. ध्यानात ठेवा, उद्या जर तुम्ही मुलुकगिरीवर असाल आणि तिथं तुम्हाला जखम झाली तर त्यावेळी वैद्य बाबा किंवा हळद तुमच्यापाशी असेल असं नाही. बरं, ही माती मात्र नक्की असेल का? तर सगळ्यांवर गुणकारी तीच आहे. ती जर जवळ असेल तर मग तुम्हाला जखमीची फिकर करायची काय गरज? चला, कारण संपली असतील तर आता चूल करायला सुरू करा. अरे काय करतोय? दगडाला दगड फक्त लागून राहिली एवढंच फक्त चिकन लावायचा. एवढं लिपायची गरज नाही. थांबलात का सगळे? आम्ही जेव्हा मुलुकगिरीवर जाऊ तेव्हा आम्हाला नको का यायला चूल? काय बरोबर ना आबासाहेब?
अगं बाई, जिजांना पाहिलं का केवढं खुलून आणि भान हरपून करतायत ते बघा. आपल्याला जे जमणार नाही ते यांनी जमवलंय. हे वजिरी पेच. मधल्या बाई बघा, रेषेला हात न लावता शेजारी दुसरी मोठी रेष काढून पहिलीला लहान केलं. आम्ही आधी करत होतो ते न बोलता कमी लेखलं. नाही अहो, रेषेच्या बाबतीत म्हटलं आम्ही. कुठलीही रेष हात न लावता लहान करता येईल का? पण ह्यांनी केली. दुसरी मोठी रेष शेजारी काढली. तेच आम्हीही म्हणतोय. आधीची रेष लहान झालीच ना. मधल्या बाई, अहो जिजाच्या आधी हट्ट धरून बसल्या होत्या, ते तरी सुटलं ना. मग झालं तर. वा, मस्त झाली तू. छान छान छान. दादासाहेब चला आता आपण जेवण बनवण्याचं सामान आणूया आणि चुली नंतर पेटवूया. शाबास. चला, चला, लवकर घ्या, चला. चला. चला, लवकर. आवरा, आवरा. येऊया. अहो पाहिलं का सगळ्यांनी कशा चुली केल्यात ते. मधल्या आम्हाला थोडस पीठ द्या, आम्ही भाकर बनवणार आहोत. आऊ, आम्हाला पण काहीतरी द्या. आमची सुद्धा चूल तयार आहे. मधल्या औषध आम्हाला गुळ आणि दूध द्या, आम्ही खीर करणार आहोत. शाबास. मधल्या आम्हाला मक्याची कणसं द्या. हो. मधल्या बाई, अहो बघितलं ना, सगळे तुमच्याकडेच मागतायत. चला देऊया. चला. चला, चला, चला. कुठे? अरे पीठ. अरे, पीठ बघूया. पातेली घेतो बरं का. आम्ही हे घेतो. दादासाहेब आम्ही कणसं घेतो. बहादूर तिकडचा बघा बरं. कुठली गाठ कशी सोडवायची चांगलं उमगतो तुम्हाला. एक आई म्हणून कौतिक करताय याची जाणीव आहे आम्हाला. लेकरांबाबतची गाठ सुटली खरी, पण अजून सगळ्याच गाठी कुठं सुटल्यात. चला, लवकर चला. अरे 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 लवकर चला. अरे हळू हळू. काय सगळं? थांबा, मी कळशी आणते. अरे सावकाश सावकाश सांडू नका. इकडे तुमच्या आऊंचा जीव खालीवर व्हायला लागलाय. हळू. थांबा थांबा, मी आलो. अरे अरे सावकाश सावकाश, काही सांडू नका, पाडू नका. आम्हाला जावं लागणार. मधल्या बाई, अहो तुमचा जीव तिळतिळ तुटतोय कळतंय आम्हाला. पण आजच्या दिवशी आपण त्यांच्यामध्ये नको जाऊया. आपल्याच लेकरांचं नुकसान होईल. आम्ही तुम्हाला विनंती करतोय याचं आश्चर्य वाटतंय नव्हे. आज दिवसातून 2दा आम्ही तुम्हाला काकुळतीला येऊन विनंती केली म्हणून डोळे मोठे झाले, हो ना? पण खरं सांगू, आपल्या लेकरांसाठी 2दा काय 100 वेळा पाया पडावं लागलं ना तरी आम्हाला खेद नाही. पण बघा ना, आधीची बावरणारी काहीतरी सबब सांगणारी आपली लेकरं आज तेच काम कसं मनापासून करतायत. जिजाकांच्या चेहऱ्यावरचं झाकोळ गेलं बाई, नाहीतर कशात लक्षच लागत नव्हतं बघा. खरी कमाल त्यांच्या आबासाहेबांनी जी युगत केली ना त्याने साध्य झाली. आता अजून एक अडसर आहे, पण तो निभावून निघेल. आबासाहेबांची कमाल आहे. नाही जी, म्हणजे
ते असेलच, पर तुम्हाला लई मानतात जिजाक्का. अगदी कळत नव्हतं ना तवापासून. त्यासनी कुणी बी विचारलं ना का तुम्ही मोठं होऊन कोण होणार, तर म्हणायच्या आम्ही थोरल्या आऊ होणार. ठाऊक आहे आम्हाला, म्हणून तर आज आम्हीच मुतपाक खाण्यात आलो. काय म्हणलात जी? नाही काय नाही, म्हटलं गडूमध्ये पाणी भरून घे, आमचं होतं चालय. आज एकदम झणझणीत बेत केला आहे जी. एक माणूस आलाय आणि डोळ्यांची पापणी बी न लावता तुमच्याकडे बघतोय. म्हणले होते ना, त्यांना अगदी समज तुमच्यासारखं करायचं असतंय. काय हो, हा उभ्या उभ्या समाधी लागली काय? एवढं काय बघताय? आओ, तुम्ही आता सुद्धा किती छान दिसता, जशा सदरेवर तशाच इथे. आओ, तुम्ही हे करू शकता तर आम्ही सुद्धा करणार. जिजाक्का हेच म्हणले म्या, आणि तुम्ही बी आता हेच बोलताय बघा. आओ, आम्ही उगीच करणार नाही असं हट्ट धरत होतो. आम्ही करत नाही म्हणून तुम्ही करत नव्हतात होय? असं नाही जिजा. अहो, आम्ही हे करत नाही कारण मधल्या बाई आमच्यापेक्षा अधिक चांगलं करतात. पण याचा अर्थ असा नाही आम्हाला येत नाही, आणि आम्ही करत नाही याचा अर्थ असाही नाही की हे कमी महत्वाचं आहे. चूक झाली आओ, अशी चूक पुन्हा नाही करणार. आम्ही आत्तापासूनच कामाला लागतो. चालेल ना? हो चालेल ना. गोदाला तुम्ही मदत करा, ती पाटपाणी घेते, तुम्ही तिला मदत करा आज. आणि हो, सगळ्यांना थाळ्याला तुम्हीच बोलवा. मधल्या आऊ, धाकल्या आऊ, त्यांना सुद्धा तुम्ही बोलवा. तुम्ही व्हा पुढं, मी आले. नाहीतरी तुम्हाला कधी विश्रांती मिळणार? आज थोडी उसंत तर मिळाली. हो, तुम्ही अशा शब्दात कितीही सांगितलं तरी आम्ही काही अजाणत नाही. सगळं लक्षात येतं आमच्या. मधल्या बाई, अहो करखरीत तिन्ही सांजेला कोणी डोळ्यात पाणी आणतं का? नाही काय येणार. ती एकच अशी जागा आहे जिथे आमचा शब्द चालतो, आणि आज तिथूनही आम्हाला बाजूला केलं. अहो, कुणी बाजूला केलं? का असा गैरसमज करून घेताय? जिजांना यावं, जिजांनी करावं म्हणून थोरल्या बाई बसलेत. आणि सांगू का, जिजा सुद्धा तयार झाल्यात. तुम्हाला जे हवंय तेच तर झालंय. एवढी आनंदाची वार्ता सांगितली तरीही रडताय? हो, आनंदाचीच तर आहे. जिजा तयार झाल्या कारण थोरल्या आऊ करणार. मधल्या आऊ एवढं सांगत होत्या, तऱ्हेतऱ्हेनं नागदुऱ्या काढत होत्या, पण तेव्हा नाही ऐकलं त्यांनी. आता लगेच तयार झाल्या. हेच सांगत होतो आम्ही. आओ,
आऊ आम्ही तुम्हाला दुखावलं, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला क्षमा नाही करणार? तुम्ही सांगाल तसं आम्ही शिकू, तुम्ही म्हणता तसं मन लावून शिकू, शिकवाल ना? कशाला? थोरल्या आऊ आहेत ना तुमच्या, त्यांच्याकडूनच शिका. आऊ थोरल्याऊच म्हणाल्या, आमच्यापेक्षा मधल्या आऊंना जास्त छान करता येतं. हो धाकले आऊ, थोरल्या आऊ असंच म्हणाल्या, हे सगळं मधल्या आऊंकडून शिकून घ्या. आम्हाला येतच, पण मधल्या आऊंच्या हातांची सर नाही. आऊ आता हसा ना, आम्ही चुकलो, आम्ही कान धरतो. हो नाही नाही, तुम्ही गुणीच आहात. चला हा. पोटभर जेवा. सांगितलेलं आहे आऊ तुला तालमीला घाई करू झोपायचं नका. तुम्हाला जेवा. खाऊन घ्या आधी. अहो आज सगळं कसं चमचमीत झालंय माहितीये का? थोरल्या आऊंनी केलंय ना, म्हणून सगळं अगदी वेगळंच लागतंय. हा आणि झणझणीत काय बसेल. तर काय, आज जेवताना तोंडात बहुतेक बोटाचा तुकडा पडणार असं दिसतंय. पुरे हा नाही म्हटलं, हरभऱ्याच्या झाडाला आम्ही गडीमध्ये जागा ठेवलीच नाही. मधल्या बाईसाहेब होता कुठे तुम्ही? केव्हापासून विचारपूस करतोय. आज कधी नवी ते विश्रांती मिळाली ना, त्यामुळे संदूक उघडून कपडे लावणं चालू होतं बाईंचं. नाही आऊ मधल्या आऊ जिजा काही नाही, आम्ही नंतर सांगतो. थोरल्या बाई, तुम्हाला आठवण तरी आली? बाकी कोणाच्या लक्षात तरी आलं का? आमच्या आलं लक्षात. म्हणजे जिजा आज आमच्या सोबत पंक्तीला नाही, ही काय दडून राहण्यासारखी गोष्ट आहे का? जिजा चला पटकन बसा खायला, आमचं होत आलंय. दादासाहेब, तुम्हीच म्हणालात ना, आम्ही मोठ्या झालोय, मग मोठ्या बायकांची पंगत नंतर असते. आम्ही आमच्या आऊ बरोबरच जेवणार. पाणी प्या. नाही ससत हो, अजून लहान आहेत त्या. सगळेजण चमचमीत झणझणीत म्हणत जेवली ना, म्हणून यांनाही वाटलं की आपण सुद्धा खावं. तेच तर ना, तेल तिखट मुबलक टाकलं की चमचमीत होतच, आणि नंतर त्रास सुद्धा होतो. म्हणजे असं चमचमीत झणझणीत जेवण करायचं नसतं? नाही, कधीतरी करायला हरकत नाही, पण तेच काही कसब नसतं. आपल्याला आपल्या माणसांचा, त्यांच्या प्रकृतीचा विचार करायचा असतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं, आपण असं अन्न शिजवावं की ते खाल्ल्यावर समाधान वाटायला पाहिजे, शांत झोप लागायला पाहिजे आणि त्रास व्हायला नको. समजलं? जिजा तुम्ही मधल्या आऊंकडूनच सगळं शिका बरं, आमच्याकडून नको. आम्हीही तेच म्हटलं आहो. आम्ही सगळं मधल्या आऊंकडनं शिकणार. शिकवाल ना? आणि जिजाच नाही बरं का, त्या चुलींना सुद्धा तुमचीच सवय. तिथल्या तेल तिखट मिठाला सुद्धा तुम्हीच हव्या असता. आम्ही काही त्यात आता लुडबुड करणार नाही. आजवर तुम्हीच सगळं करत आला होता, इथून पुढेही तुम्हीच सांभाळायचं. आम्हाला काहीच कळत नाहीये, तुम्ही असे न बोलता कसे बोलताय?
आम्हाला पण शिकवा ना. तुम्ही मोठं झाल्यावर आणि तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला सुद्धा येईल हो. त्याचा घोर घेऊच नका. आज आमच्या जिजाराणींना झोप लागेल ना? हो. आऊ, एक विचारू? आम्हाला विचारा ना. तुमचं आमच्यावर प्रेमच नाही ना? हे काय बोलतच? आणि असं का तुमच्या मनात आलं? मधले आऊ जेव्हा रागवतात तेव्हा तुम्हीच म्हणता की त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, माया आहे, म्हणून ते आमच्यावर रागवतात. आणि थोरल्या आऊ रागवतात कारण त्यांचं सुद्धा आमच्यावर प्रेम आहे. तुम्ही आमच्यावर रागवत नाहीत आणि काही सांगत सुद्धा नाहीत, म्हणजे तुमचं आमच्यावर प्रेम नाही का? असा विचार करताय होय? नाही नाही, त्या सांगतात कारण त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे आणि आम्ही सांगत नाही कारण आमचा सुद्धा तुमच्यावर तेवढाच जीव आहे. असं कसं? जिजा, अहो प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि शिकवण, म्हणून प्रत्येक वेळेला हात धरूनच शिकवायला हवं असं काही नाही. हो हो, प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकवण असतेच. प्रत्येक घटनेला काहीतरी सांगायचं असतं, फक्त ते आपल्याला उमजायला हवं. आऊ, तुम्ही सगळ्यांशी असंच छान बोलता ना? सगळ्यांना तुम्ही हव्या असता. अगो बाई, बऱ्याच मोठ्या झाल्या हो आमचं जिजाराणी. आमचं निरीक्षण करायला लागलात ना? आऊ, सांगा ना, बरोबर ना? तुम्ही चांगल्यापणाने बघताय म्हणून तुम्हाला तसं वाटतं. तुम्ही सगळ्यांच्याच होला हो करता. अशी खोड आमच्याबद्दल कुणीही काढू शकतं. जिजा, पण सांगू का? आमच्या आऊनी आम्हाला सांगितलं की पाण्यासारखं व्हायचं. जिथे पोकळी दिसेल ती जागा भरून काढायची. हे काही कळलं नाही आऊ. आज भाकर केली, ती का करपली ठाऊक आहे? त्यावर पाणी फिरवलं नव्हतं म्हणून. पीठ कालवायचं तरी पाणीच लागतं आणि भाकर करपू नये म्हणून सुद्धा पाणीच लागतं. सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी, ओलावा देण्यासाठी सुद्धा पाणीच लागतं. म्हणून पाण्यासारखं राहायचं. आम्ही तोच प्रयत्न करतोय. चला झोपा. ऐकत राहावंसं वाटतं. वा, झोपा. आम्ही रागवतो सुद्धा. नाही नाही, रागवू नका. तुम्हाला ते जमणार सुद्धा नाही आणि तुम्ही जशा आहात तशा आम्हाला फार आवडता. जात्यावर बसावं, पितावर जात्याशी बोलावं. जात्यावर बसावं, तवर जात्याशी बोलावं. दखेडीच्या राजाला आपल्या ओवी तोलावं. सिंदखेडीच्या राजाला आपल्या ओवी तोलावं. दखेडीच्या राजाला आपल्या ओवी तोलावं. सिंदखेडीच्या राजाला आपल्या ओवी तोलावं. राजा नव बाप जणू आंब्याचं ग झाड. राजा नव बाप जणू आंब्याचं ग झाड. त्याच्या सावलीला लागे ऊन वारा गोड गोड. त्याच्या सावलीला
मला लागे फुलवारा गोड गोड राजा नव बाप जणू आंब्याची सावली राजा नव बाप जणू आंब्याची सावली ताराला देऊ हितली सय पावलो पाऊली भरताराला देऊ इतली सय पावलो पाऊली. जिजा तुम्ही इथे आणि जातेवरती बसून ओव्या म्हणताय. आणि गोदाताई तुम्ही तर आंब्याच्या झाडावरच उभी केली की. जिजा तुम्हाला माहितीये का आबासाहेब सुद्धा ऐकत होते. आबासाहेब जिजा तुम्ही आत्ता म्हणालात की भरताराला इथली आठवण करून देऊ, पण काय हो भरतार म्हणजे कोण हे ठाऊक आहे का तुम्हाला? भरतार म्हणजे कुंकू. भरतार म्हणजे मंगळसूत्र. आऊ कुंकू की मंगळसूत्र नक्की काय? भरतार म्हणजे सौभाग्य. आम्ही सांगतो भरताराला सांगतो म्हणजे नवऱ्याला सांगतो असं तुम्ही म्हणालात. काय हो जिजा नवरा आल्यावर ह्यो बाप ध्यानात राहील ना? हो तर त्याला पण इथल्या आठवणी सांगू असं म्हटलं. आज आम्ही अगदी खुश आहोत. जिजा बोला तुम्हाला काय हवंय ते मागून घ्या, आम्ही तुम्हाला नक्की देऊ. आबासाहेब आता नको, आम्हाला हवं तेव्हा आम्ही मागू. बर जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा. हा